असले यम्मी लाडू असतील तर कोणी खायला नाही कसं म्हणेल. वरून टेस्टी सोबत हेल्दी सुद्धा आहेत बरं का. हॅलो, मी कविता. तर आज आपण बनवणार आहोत ओट्सचे लाडू. तर मी तुम्हाला साहित्य दाखवते आणि अर्ध साहित्य इथे तुम्हाला रेडी दिसेल, कारण मी टायमात काम न केल्यामुळे मम्मीने सगळं अर्ध साहित्य रेडी करून ठेवलं होतं. तर आपल्याला लागणार आहे खारीक पावडर, ओट्स, गूळ पावडर, तूप, शेंगदाण्याचा कूट जो मला कुटण्याऐवजी मम्मीने केलाय, आणि या पावडरमध्ये आहे बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया आणि कलिंगडाच्या बिया म्हणजे मगज बी, जे सगळं भाजून आपण पावडर करून घेतली आहे. पुढे आहे ही जायफळ पावडर, हा आहे तिळांचा कूट, आणि ही कॉफी नाहीये तर ही आहे वेलची पावडर. तर सर्वात आधी गॅस लावून त्याच्यावर कढई ठेवायची आहे. कढईमध्ये आपण ओट्स टाकणार आहोत. ओट्स चांगले भाजून घ्यायचे आहेत, मिक्स 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 जोपर्यंत ते गोल्डन होत नाहीत. गोल्डन ब्राऊन झाल्यावर ओट्सना आपण साईडला ठेवणार आहोत हवा खायला. एका बाजूला आपण ठेवूया तूप मेल्ट होण्यासाठी. आता आपण जे ओट्स गार करत ठेवले होते ते मिक्सर लावून घेऊया, त्याची छान पावडर करून घेऊया. तूप बघा किती छान तोपर्यंत मेल्ट होतंय. तर आता आपली सगळी तयारी झाली आहे, तर आपण सुरू करूया लाडू बनवायला. तर एका पातेल्यामध्ये सगळी ओट्सची पावडर आपण टाकूया. त्यानंतर जी मिक्स पावडर केली होती सनफ्लॉवर सीड्स, पंपकिन सीड्स, आल्मंड्स आणि वॉटरमेलन सीड्सची, ती आपण त्यात टाकूया. नंतर शेंगदाण्याचा कूट, तिळाची पावडर आणि आपण खारीक पावडर टाकून घेऊया आणि छान मिक्स 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 करायचं आहे. नंतर त्यात टाकूया आपण जायफळ पूड आणि वेलचीची पावडर. ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, तुमचा चॉईस आहे. छान मिक्स 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 करून घ्यायचंय. आणि आता आपण ह्या पावडरचे मिश्रणाचे 2 भाग करणार आहोत, कारण की आमचे सुस्मित साहेब गुळाचे लाडू खात नाही, हेल्थ कॉन्शियस तर आपण थोडंसं हे साईडला काढून ठेवूया आणि यामध्ये आपण अजून खारीक पावडर टाकूया, कारण यात गुळ येणार नाहीये. तर गुळ वाळण्यासाठी जास्त खारीक पावडर आपण यात टाकतो. मग यात टाकायचे तूप, छान तूप टाकायचे जोपर्यंत बाइंड छान होत नाहीये, लाडू वळता येत नाही तोपर्यंत. आणि मम्मी मला इथे हेल्प करते, पण ती कॅमेरा समोर येत नाहीये. आधी मम्मीला थोडं टेस्ट करायला देते, मी पण टेस्ट करते. गुळ नाहीये, ठीक आहे. आता हे लाडू आपण वळून घेऊया छान. तर हे लाडू आपले वळून झालेत, बाजूला ठेवूया. आणि आता आपण गुळाच्या लाडवांकडे वळूया. तर जे मिश्रण आपण साईडला ठेवलं होतं त्यामध्ये आपण टाकणार आहोत गुळ पावडर, तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती गोड हवंय. नंतर तेही छान मिक्स करून घ्यायचे, तूप घालायचे आणि छान लाडू वळायचे. तर आता आपले दोन्ही लाडू वळून झालेत, खूप छान दिसत आहेत. मी खाऊन बघणार आहे. वाव, खूप छान झालेत लाडू आणि सगळ्यांसाठीच खूप छान आहे. विदाऊट शुगर आहेत, जे खारीक पावडरमध्ये बनवलेत ते, त्यामुळे हेल्थ कॉन्शियस लोक सुद्धा खाऊ शकतात. सो गिव्ह इट अ ट्राय आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की कसे झाले होते. आणि परत बघायला यायचंच आहे कविताची गोष्ट.